हे तरुणांच्याच हातात आहे. तो समाज माध्यमाच्या माध्यमातून असेल, मोर्चाच्या माध्यमातून असेल, सभा मेळावे यांच्या माध्यमातून असेल किंवा प्रत्यक्ष लोकसेवेच्या माध्यमातून असेल, आजचा जमाना जो आहे हा तरुणांचा आहे. आणि म्हणूनच तुमचं योगदान या राष्ट्र कार्यासाठी, या महाराष्ट्र कार्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली आपल्याला करायचं आहे. आपलं संघटन मजबूत असेल तर पक्ष मजबूत. किंबहुना तरुणांचं संघटन मी असं समजतो की पक्षाचा पाया आहे. आज तरुणांच्या जीवावर राजकारण करता येईल, पण हे तरुण जे आहेत हे पगारदार असता कामा नये. हे असे स्वयंस्फूर्तीने आलेले तरुण पाहिजे. आमच्याकडे राज्यामध्ये काही कर्जत जामखेडचे देशातील तरुण नेते आहेत. ते स्वतःला तरुणांचा नेता म्हणवतात, परंतु अवतीभवती जे आहे सगळे पगारी नोकरदार असतात जास्त. आणि इथे दादांच्या बरोबर जे आहे हे स्वयंस्फूर्तीनं राज्यातून आलेले सगळे तरुण आहेत, हे लक्षात ठेवा. जास्त जास्त काही सगळ्यांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळ्याच आमदारांनी सांगितलं, सगळ्याच नेत्यांनी सांगितलं की आपल्याला जी आहे भूमिका घ्यायची आहे. आणि त्याप्रमाणे जे आहे सगळ्यात जास्त लोक इथे आले, आमदार सगळे आले, कार्यकर्ते आले आणि पक्षाचं चिन्ह मिळालं, पक्षाचं नाव मिळालं. त्या कोणी काही म्हणो की आमचा कोण म्हणतं पक्ष तुम्ही चोरून नेला, कोणी काय म्हणतं, कोणी काय म्हणतं. आपल्याला हे लक्षातच ठेवलं पाहिजे, ही लोकशाही आहे. आणि लोकशाहीमध्ये पक्षाचे तरुण, पक्षाचे लोक, पक्षाचे कार्यकर्ते जो अधिक संख्येने निर्णय घेतील त्या निर्णयाच्या पाठीमागे आपल्याला जावंच लागतं. अरे पक्षाला सरकारमध्ये यायचं असेल तरी लोकांचा पाठिंबा लागतो. मग पक्ष जर मजबूत करायचा असेल तर लोकांचा पाठिंबा किती आहे हे महत्वाचा. आणि लोकांचा पाठिंबा, जनतेचा पाठिंबा, कार्यकर्त्यांचा पाठिंबा आज अजितदादांच्या पाठीमागे आहे. आणि इथून म्हणून हे चिन्ह मिळालं, झेंडा मिळाला. अर्थात हे चिन्ह काय, झेंडा काय, नाव काय हे सगळं ठरवताना सुदैवाने माझा सिंहाचा वाटा त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पहिल्यापासून होता. किंबहुना मी जो एटेन बंगला, तो सरकारी विरोधी पक्ष नेत्याचा बंगला, तिथेच हे सगळं काही जे निर्माण झालं. अनेक वेळेला आम्ही निशाणी जे आहे अगोदर चरखा होतं, मग ते चरखा तिकडे कायद्यात अडकला, मग आम्ही ते घड्याळ पाठवलं. ते घड्याळ म्हणे ते आता हे बरोबर नाही, दुसऱ्या पक्षाकडे काहीतरी आहे. आणि अक्षरशः माझ्या आमच्या रूम मध्ये हे आमचे सगळे तरुण, समीर असतील, पंकज असतील, आणखी नाही याच्यातले तरुण यांनी मग जे आहे त्या घड्याळाला दोन असे जे आहेत खाली पाय लावले आणि ते टेबल क्लॉक तयार झालं. अरे तिथून हे सगळं काम आम्ही केलं. त्यामुळे हे सगळं जे आहे आमच्याकडे आलं तर कुणाला दुःख मानायचं कारण काय आहे? जे आपण निर्माण केलं त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा हा निश्चितपणे आमचा होता. पक्ष स्थापनेत होता, पक्ष मोठा करण्यात सुद्धा अजितदादांपासून हे सगळी लोक जे आहेत रात्रंदिवस जे आहे लढतच होते. पक्ष म्हणजे काय असतो? पक्ष म्हणजे काही बोर्ड असतो फक्त? पक्ष म्हणजे लोक किती आहेत तुमचे, त्याच्यावर त्या पक्षाची स्ट्रेंथ, मजबूती किती आहे ते ठरते आहे. आणि आज आपल्याला जो आहे केवळ पक्ष आणि तो चिन्ह आणि सगळं काही जे काही मिळालं निवडणूक आयोगाकडून, एवढंच नाही तर मागच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा
अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांवर या महाराष्ट्रातील जनतेनं पसंतीचा शिक्का उमटवलेला आहे. जास्तीत